मगाशी देवपूजा करून झाली बघा माझी. आणि देवपूजा करायच्या ते आज मी स्वयंपाक केला होता, जायचं होतं बघा बाहेर. तर ते पण थोडं कॅन्सल झालं. दुपारनं जाऊ म्हणलं ह्यांना जरा थोडं जास्त अर्जंट काम होतं म्हणून ह्यांनी जेवण करून बाहेर गेलं. तर रोजचंच काम असतंय ते बघा. तर देवपूजा करून झाल्या ह्यांना आंघोळीला पाणी दिलं, ह्यांची आंघोळ झाली, थोडंसं जेवण करायला दिलं ह्यांना. 4-5 घास खाल्लं निघून गेलं. आणि आज राजू तर घरीच आहे बघा. आणि राजूला आणलाय रात्री बूट. तिचा बूट लय दिवस झालं खराब झाला होता, तशीच घालत होती 2-3 आठवडं झालं. मग ह्यांनी आणला रात्री. तर आज राजू घरी, तिचं खोकला आ तुझे बाय तू आणलाय घरातच. हां, तुला नवी चप्पल आणली की. राजूला येत होता खोकला. आणि आज आठवडा झाला राजू खोकती आहे. तर ते खोकून त्याची सगळं पोट दुखायला लागलंय. असं नाही का, रात्री पण मी रात्रभर जागे होते. राजू सारखी खोकतच होती. एक तर 12:30 वाजेपर्यंत मी जागीच होते बघा. चप्पल काढ बरं का खाली, घाण खराब आहे ती चप्पल. परत पण नंतर बराच वेळ जागे होते. 2-3 वाजता तर जागे होती बघा. एक तर ह्यांचा फोन लागा नाही. ह्यांनी पण बाहेर गेलते, लय उशिरा आले रात्री. 2:30 वाजल्या होत्या, 2-2:30. तर राजूला आज डब्बाही केला होता शाळेत जाण्यासाठी. पण काय ते नकोच म्हणायला लागले, रडायला लागले, पोट दुखतंय म्हणली. आणि सकाळी उठल्यानंतर पण तिला लय वेळा तिचा ठसका लागला, राहिलाच नाही. हां, बूट आहे राधाचा. घाल. तर राधला आंघोळ घालायची बघा. मी कपडे बसली आताच, कपडे धुतली आणि वाळाय टाकली. आता म्हणलं रातूला आंघोळ घाला आणि राहिलेले भांडे घासा. बहिणीकडे जायचं होतं. बाळाला बघा ॲडमिट केलंय भिगवणला हॉस्पिटलमध्ये बघा. नाव काय माहीत नाही हॉस्पिटलचं, ह्यांना माहीत असेल. ती मला काल पहाटेपासून फोन करत होते. माझा फोनच बंद लागत होता बघा. बहीण बघा इथं आलती. हाणू नको की तशी सारखी, गप्प बस की सारखी हाणते मला, सपा हाणते. तर तुम्हाला माहिती आहे बहीण तर इथं आली ते बघा. आणि परत जायच्या आदल्या दिवशी तिच्या गावाकडे जायच्या आदल्या दिवशी बाळ तर रात्रभर रडत होतं, झोपलेच नव्हते बघा थोडी सुद्धा. मग परत इथनं गेला एवढी तेवढी ते नीट पण झाले. तिथं तिला दवाखान्यात नेलं होतं आणि इथं पण घेऊन गेलं होतं ह्यांनी. तेवढं पुरतं राहिलं, परत अजून जास्त झालं. मग तिला ॲडमिट केली का. ती मला पहाटेपासून फोन करत होती काल. पण काय फोन माझा बंद होता, मला कळालंच नाही. इकडे यायचं होतं, डॉक्टर आहेत का नाही विचारायचं होतं. पण काल रविवार होता. मुथाचा दवाखाना आहे का ना, ते मुथा डॉक्टर बघा, ते काय रविवार ज्याला नसतात. मग आमचा फोन दोघाचा लागा ना. मग भाऊजींना तिनं फोन केला. मग भाऊजींनी फोन उचलला. भाऊजी पण कुठं पंढरपूरला होते, सकाळच्या पारी निघाले होते बघा. आणि मग मला हिने काल 5 वाजता फोन केला, सांगितलं. मी काल तिला सकाळी फोन केला होता, पण तिनं उचललंच नाही. तिची उरकायची घाई होते, तिला दवाखान्यात सकाळच्या पारी जायचं होतं, त्याच्यामुळं तिनं उचललं नाही. मग मला तिनंच परत 5 वाजता फोन केला. मग कळालं मला. मग माझ्या आधी त्यांना फोन केला होता. मग त्यांनी म्हणलं आपण जाऊ. जर का गप्पच बसत नाही, केसच वडते, करते काय त्याच्यासाठी बघा. ओ दुर्गा, आवरलं होतं, म्हणलं होतं कपडे आल्यानंतर धुवा. पण काय आता ह्यांनीच बाहेर गेलं म्हणून मी आपलं बसले घरातले कामं करत. डबा केलता म्हणले ये म्हणले लवकर 11 वाजेपर्यंत, त्याच्यासाठी आवरलं होतं मी. पण आता जायचं थोडं कॅन्सल झालं, दुपारच्या नंतर बघू म्हणलं. इथं डॉक्टर नसल्यामुळे रविवार होता काल. मग तिनं भिगवणलाच नेलं तिथं जवळच्या जवळ. आणि तिथंच मग डॉक्टरने बाळाला ॲडमिट केलं आहे बघा. मग असू द्या म्हणलं, इथं आले असते तर मग जवळ पण झालं असतं, डब्याची सोय पण झाली असती. डब्याचं एवढं काय नाही, एक तर ते जेवणच करणार दोघं पण, दाजी आणि पूजा. 2 दिवस झालं त्यांना अन्न पाणी काय जाय नाही बघा. बाळाचं हालच एवढं होतं की मागच्या 2-3 दिवसात एवढे रडत होते, जुला उलट्या, आणि दूध पण पित नव्हती. ते पोटात कसं ते गॅस धरला हे होतं, तसं होतं तिला, त्याच्यामुळे ॲडमिट केलं. मग इथं मी आज वांग्याची भाजी केली. म्हणलं डबा घेऊन जाताना लवकर जायचं होतं म्हणून. तर अशी मस्त अशी वांग्याची भाजी केली ती बघा. लय पातळ पण नाही, लय घट्ट पण नाही. आणि इथं मटकी.
इथं मटकी गेलती सुकी, ह्यांना थोडी खायला दिली आणि बाकीचे तसेच ठेवल्यात. आणि चपात्या पण बनवल्या होत्या. 10च्या आधी माझा स्वयंपाक झालता. 10ला तर सगळा स्वयंपाक करून झालता. मग ओमला पण शाळेमध्ये पाठवलं आणि भांडी घासायची राहिला. आता अजून आहे देवाची. पण आता बघू म्हणलं ह्यांनी दुपारनं जाऊ. आता तरी पण दुपारनं म्हणलं तरी 4-5 तरी वाजतात मला अंदाजे वाटतंय बघा. कारण की ह्यांना 5-6 फोन आलं होतं. ह्यांना 2-3 जाग्यावर जायचं होतं. मला नाही वाटत ह्यांचं लवकर होईल म्हणून. तरी पण देवाला प्रार्थना करते हो दे ह्यांचं काम लवकर. तर इकडे टाकलं कपडे वाळायला आणि बाकीचे तिकडं उन्हाला टाकलं. तिकडं टाकलं आणि राजूला पण हॉस्पिटलला दाखवा म्हणलं येता तिचा पण खोकला काय राहणार. एक औषधाची बाटली संपली. दुसरी पण 2-3 दिवस झाला आणून ठेवली आहे. तिथं अडकवली बघा औषधाची पिशवी. त्या औषधानं काय फरक पडा. घरामध्ये पण दूध काढून देते, हळद हे टाकून दुधामध्ये, त्याने पण राहणार. कंटिन्यू 2-3 दिवस झाला देते. इकडे देत ना इकडे. तर अवघड असतंय बघा. लहान बाळांचं दुखायला लागल्या ॲडमिट हे केलं. इकडे राहू द्या औषध. तर तिचं ऐकून हे करून मला तर दुर्गाचं ध्यान झालं. दुर्गा पण लहानपणी ॲडमिट होती बघा. तिला पण श्वास घेता येत नव्हता, दम हे भरत होता. इकडे. त्याच्यामुळं वाटतं की लहान बाळांचं कधी एवढं जास्त दुखून नाही आणि ॲडमिट करायचे तर कधी वेळ पण येऊ नाही. दुर्गाला कसं आपलं ॲडमिट केलं तर बघा आठवडाभर होतं. तसंच बाळाला पण आता 5 दिवस ठेवायचं, कोर्स करायचं. ठेव औषध आहे, ठेव सर्दीचं औषध आहे ठेव. हिनं ड्रेस बदलला सकाळपासून. हा दुसरा का तिसरा ड्रेस मध आहे. ठेव. तुम्ही खाल्ला की सगळ्यांनी रात्री. लय अवघड असतंय बघ आजारी पडल्यावर. आंघोळीच्या आधी तर आता घेण्या घालून बसली. दोघे पण खावा. तरी ओमने ऐकलं होतं बाळाकडे जाणार आहे. म्हणलं मला शाळेत नाही जायचं. म्हणलं नाही जायची मी कुठं. म्हणलं जा शाळेत. ते कितीला माझी पण रात्री झोप नाही झाली. रात्रभर जागीच आहे बघा. कुठं 1-2 तास झोपली. पाट त्यात मला पण ठसका लागला. ए राजू दे ना ग तिला दे. एवढी आजारी कधीच पडत नव्हते बघा राणी. पण ह्या बारीने लयच आजारी पडलीस. पहिल्यांदा सर्दी ती आणि मागच्या 2-3 दिवसात तिला ताप पण आला होता. येत होता जात होता. तेव्हा पण 2 दिवस तिला हॉस्पिटलला नेलते तिथंच राशीनला जिथं नेतात तिथं. पण त्याच्यावर काय राहीना. मग डॉक्टरने परत बोलवलं. मग इकडं यायचं होतं पण काल रविवार होता. डॉक्टर नव्हते मेन डॉक्टर. मग तिनं भिगवणला तिला दवाखान्यात घेऊन गेली बघा. मग तिथंच ॲडमिट करून घेतली. बहुतेक दुधामध्ये बदल झाला आणि पाण्यामध्ये आणि वातावरण घेतलं आपलं तर माहिती आहे तुम्हाला बारामतीचं वातावरण कसं आहे. थंडीचं दिवस आणि ते होतं मागच्या आठवड्यात भरपूर थंडी होती. तरी पण दाजी तर इकडं लहाय कानकोनच करत होतं. पण ते हट्ट करून आली होती. तिला वाटलं काय होतंय नाही का, दूध तर गायचंच आहे. पण त्या पण दुधामध्ये फरक होताच बघा. पांढऱ्या गायचं दूध आणि कमी टक्क्यातली गाय असते ना ती, त्या गायचं दूध फरकच असतं. आम्हाला तर वाटलं पण नव्हतं दुधामध्ये पण असा एवढा प्रॉब्लेम येईल म्हणून. एवढा तेवढा बदल झाल्यावर पण ते आजोबा म्हणजे ते बाळा